आपण स्ट्रेंथनिंग टर्शरी हेल्थकेअर डिलिव्हरी मेडिकल एज्युकेशन सिस्टीम अँड नर्सिंग सिस्टीम इन महाराष्ट्र असा एक प्रकल्प सुरू केलेला आहे। राज्यात वैद्यकीय महाविद्यालय, अध्यापन रुग्णालय आणि परिचर्या महाविद्यालयांची उभारणी करून आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करणे आणि टर्शरी केअर मध्ये आरोग्य सुविधा व गुणवत्ता उभारणे हा याचं उद्दिष्ट आहे। जवळपास याच्याकरता केंद्र शासन आणि जपानचं जायका यांच्या दरम्यान 3708 कोटी रुपये आपल्याला जायकाच्या माध्यमातून मिळणार आहे। याच्यामध्ये हे पैसे जे आहेत त्याचा व्याजदर हा 2.70% आहे आणि जवळपास पुढच्या 9 वर्षांमध्ये हे सगळे पैसे आपल्याला वापरायचे आहेत। परतफेडीचा कालावधी 30 वर्ष आहे आणि त्याच्यामध्ये 10 वर्ष मोरेटोरियम आहे। त्यामुळे पुढचे 10 वर्ष एकही पैसा आपल्याला द्यायचा नाही आणि म्हणून अतिशय कमी पैशामध्ये आपल्याला हे लोन मिळालं आहे। याच्यामध्ये 4 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचं बांधकाम, 10 शासकीय नर्सिंग महाविद्यालयांचं बांधकाम, 3 नवीन BSc नर्सिंग महाविद्यालयांचं बांधकाम, 12 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंत्रसामुग्री खरेदी आणि भारत जपान शैक्षणिक देवाणघेवाण, संयुक्त संशोधन, मनुष्यबळ विकास आणि रुग्णालय व्यवस्थापन या सगळ्या कामे या ठिकाणी कामं करण्यात येणार आहेत। ज्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय वर्धा, पालघर, रत्नागिरी आणि अहिल्यानगर याला निधी देण्यात येणार आहे। जे नर्सिंग कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये GT मुंबई, सेंट जॉर्ज मुंबई, धुळे, सोलापूर, अंबाजोगाई, अकोला, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि नवीन BSc नर्सिंग महाविद्यालय बारामती, सांगली आणि कोल्हापूर आणि शासकीय महाविद्यालय यंत्रसामुग्री जालना, भंडारा, गडचिरोली, हिंगोली, नाशिक, मुंबई, रत्नागिरी, परभणी, सातारा, वर्धा, पालघर आणि अहिल्यानगर या ठिकाणी या प्रकल्पाच्या अंतर्गत देण्यात येणार आहे।